मोदी असं म्हणतात की आम्ही सार्वभौमत्व आणि भौगोलिक सीमांचा आदर करतो, तर दुसरीकडे चीन ज्या भारताच्या जे गस्ती सीमा आहे 65 गस्ती चौकींवरचा आपला ताबा गेलेला सीमारेषा, खास करून लडाख. चीन आपल्या हद्दीमध्ये घुसलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण नरेंद्र मोदी जे आपले प्रधानमंत्री आहेत त्यांनी हे विधान परदेशात जाऊन केलेलं, किंवा जाण्यापूर्वी केलेलं. इतके दिवस आम्ही त्यांच्याकडनं या विधानाची अपेक्षा करत होतो. अशा प्रकारचं वक्तव्य येईल चीनवर, मणिपूरवर. पाकिस्तानच्या संदर्भात जी आपली भूमिका असते आक्रमक, ती चीनच्या बाबतीत का नाही? आपल्या 65 गस्ती चौकी ज्या आहेत, आपला इलाका आहे, ते जवळजवळ चीनच्या कब्जामध्ये आता गेले. आणि आपण फक्त इथून एक निवेदन देतो आहोत. अखंड हिंदुस्थानची भाषा जर आपण करत असू, त्याच्यामध्ये चीनने गिळलेला प्रदेश नाहीये का? किंवा चीन जो गिळू पाहतोय, चीनने जो कब्जा केलेला आहे, तो जो भाग आहे तो अखंड हिंदुस्थानात येत नाही का? फक्त पीओके नाही, पाकने गिळलेला भाग नाही, तर चीनने गिळलेला भाग सुद्धा आहे, ते लक्षात. प्रधानमंत्री आता बैठक केलेले आहेत, त्यांनी या चीनचा मुद्दा जागतिक व्यासपीठावर सुद्धा मांडायला पाहिजे, पण त्याच्या आधी हिंदुस्थानात मांडायला पाहिजे. इथे हिंदुस्थानच्या भूमीवरून तुम्ही चीनला कधी इशारा दिलाय का? तर मला असं वाटतं तसं दिसत नाही. चीनने आमच्या 65 चौक्यांवरती ताबा मिळवलाय की नाही हे स्पष्ट सांगा.